श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आपण कलियुगात जगत आहोत. आज माणसाकडे पैसा, सुखसोयी, तंत्रज्ञान सर्व काही आहे, पण मनशांती हरवली आहे. अशा वेळी स्वामी समर्थांचे विचार आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्याचबरोबर ते काही संकेतही देतात, ज्यामुळे माणूस अधोगतीकडे जातोय. स्वामी समर्थांनी जे संकेत दिला आहे त्यामधील पहिला संकेत आहे देवाचे नामस्मरण विसरणे. ज्या घरात देवाचे नाव घेतले जात नाही त्या घरात शांतता टिकत नाही. दुसरा संकेत आहे आई वडिलांचा अपमान करणे. स्वामी म्हणतात, आई वडील हेच पहिले दैवत आहे. तिसरा संकेत आहे खोटे बोलणे आणि फसवणूक करणे. क्षणिक फायदा मिळणे पण शेवटी नुकसानच होते. चौथा संकेत आहे अहंकार वाढणे. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. पाचवा संकेत स्वामी देत आहेत, दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानणे. ही वृत्ती पापाकडे नेणारी असते. सहावा संकेत आहे सतत नकारात्मक विचार करणे. जसे विचार तसे जीवन. सातवा संकेत अन्नाचा अपमान करणे. अन्न हे परब्रह्म आहे. आठवा संकेत संत महात्म्यांची निंदा करणे. यामुळे पुण्याचा नाश होतो. नववा संकेत लोभ वाढणे. लोभाला अंत नसतो. दहावा संकेत देत आहे स्वामी, कुटुंबात प्रेम कमी होणे. प्रेम नसलेल्या घरात कुटुंबात सुख टिकत नसतं. 11वा संकेत देवावरचा विश्वास कमी होणे. कलियुगातील सर्वात मोठे संकट म्हणजे श्रद्धेचा अभाव. स्वामी म्हणतात, नाम घ्या, चांगले कर्म करा, कुणाचे वाईट करू नका. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आजपासून रोज श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 108 वेळा करा. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल